वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराय गुरुर्साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरवे नमः गुरुर्साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरवे नमः गुरुर्साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरवे नमः। भगवान श्री गणेश, माता सरस्वती यांना वंदन करून जगाचे गुरु, जगाचे मायबाप भगवान शंकर आणि जगाची आई जगन्माता माता जगदंबा माता पार्वती यांच्या चरणी वंदन करून त्यांच्या कृपेने मला जसे जमेल भगवान शंकर हे कंठस्थ राहून त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपा आशीर्वादाने मला जशी बुद्धी सुचेल त्याप्रमाणे मी आपल्या समोर संतांचं वाङ्मय ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामध्ये संत कबीरदास म्हणतात, भुवंगम वासन वेदई भुवंगम वासन भेदई चंदन दोषमलाय चंदन दोषमलाय सबंगतो विशसो भरा सर्वांगतो विशसो भरा अमृत कहाँ समाय अमृत कहाँ समाय। संत कबीरजी लिहितात, चंदनाच्या वृक्षाला लपेटून विळका घालून राहून देखील सापाच्या शरीराला चंदनाचा सुगंध लागत नाही। चंदनाच्या सुवासाने नागराज हे चंदनाच्या झाडाच्या आसपास असतात, चंदनाच्या झाडाला विळखा घालून बसतात, परंतु चंदनाच्या झाडाचा वास नागराजांना कदापिही मिळत नाही। परंतु नागराज जरी चंदनाच्या झाडाला विळखा घालून बसले असले, त्यामध्ये त्या चंदनाच्या झाडाचा काय दोष आहे? त्या चंदनाच्या झाडाचा काहीही दोष नसतो। जो सापाच्या शरीरामध्ये विष आहे, सापाच्या शरीरामध्ये जे विष आहे ते विष चंदनाच्या झाडाचा श्वास सुगंध चंदनाच्या झाडातील सुगंध जे आहे
तो सापाच्या आतील जे विष आहे ते विष त्या सापाला चंदनाचा सुगंध आणि सुवास याचं भाग्य ते विष त्याला लागू देत नाही. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, मनुष्य हा चांगल्या माणसांच्या सहवासात जर राहिला मनुष्य हा चांगल्या माणसांच्या सहवासात राहून जर तो सुधरत नसेल तर त्याचा तो काहीही दोष नाही. कारण सापासारखा त्याच्या अंतरीच्या विषाचा तो परिणाम आहे. बहुतांश ठिकाणी माणूस चांगल्याच्या सहवासात गेल्यानंतर काही चांगले गुण घेऊन बाहेर पडतो, परंतु काही माणसे सापासारखी असतात. ते कितीही काळ चांगल्याच्या सहवासात सत्संगामध्ये जरी राहिले तरी त्यांना त्यांच्यावर सापासारखा काहीही परिणाम होत नाही, त्यांच्यावर काहीही फरक पडत नाही. तात्पर्य मूर्ख लोकांच्या, अविचारी लोकांच्या, विषारी लोकांच्या सहवासामध्ये राहू नका. जे लोकांचे कल्याण करणारे आहेत, ज्या विभूती आहेत, जे कुणाला कष्ट देत नाही, कोणावर अन्याय करत नाही, अशा लोकांच्या सहवासात राहा. तुकाराम महाराजांनी त्यांच्या काव्यामध्ये, अभंगामध्ये एक सुंदर अशी रचना केलेली आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन. तुकाराम महाराज सरळ सरळ सांगतात, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन. तुकाराम महाराजांची जी काव्य पंक्ती आहे त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राचं तर भाग्य आहे, माऊली संत तुकाराम, समर्थ रामदास आणि संत नामदेव हे आपल्या महाराष्ट्राच्या मातेमध्ये जन्माला आलेले असून संत कबीरदास उत्तर प्रदेश या राज्यामध्ये जन्माला आलेले आहेत. म्हणून बाबांनो, आपण थोर अशा संतांच्या, विचारवंतांच्या, चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहतो.
आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्या. कारण चांगल्या लोकांची भेट होणे फार दुर्मिळ असते. आणि जर झालीच तर आपले नशीब उदयाला आले असे समजा. कारण या कलियुगामध्ये चांगल्या व्यक्ती मिळणे फार दुर्मिळ झालेले आहे. चांगल्या व्यक्ती मिळणे फार दुर्मिळ झालेली आहे. म्हणून चांगली व्यक्ती जरी नाही मिळाली तरी प्रभूंचे, हरिहरांचे, देवादिदेव महादेव, भगवान शंकर, भगवान श्री कृष्ण, भगवान श्री रामचंद्र यांचे नाम संकीर्तन करा आणि आपल्या जीवाचे कल्याण करून घ्या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे